पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। बचाव कार्य सुरू झालंय। पाऊस आणि त्यात रात्री अचानक खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं संपूर्ण पुणे जलमय झालं। तिकडे सिंहगड रोड परिसरातही सारखीच परिस्थिती होती। अनेक रहिवासी इमारतींमध्ये लोक अडकले होते। त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय। ही दृश्य सकाळी 8च्या सुमारासची आहेत। सिंहगड परिसरातील लोकांच्या जवळपास कमरेपर्यंत पाणी साचलं होतं। अनेक सोसायटींमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली। पुण्याच्या निंबजनगरमध्ये सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्यातून बचाव कार्यानं अनेकांना रेस्क्यू करण्यात आलाय। एनडीआरएफ एसडीआरएफनं इथल्या लोकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढलं। लष्करानं एकतानगरमधील एका रुग्ण महिलेला स्ट्रेचरवरून खाली आणलं। लष्करानं एका वृद्ध व्यक्तीलाही सुरक्षित बाहेर काढलंय। घरांमध्ये साचलेल्या पाण्यात रहिवाशांना राहावं लागलंय। त्यामुळे महिलांकडून संतापही व्यक्त करण्यात आला, तर कुठे अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। सरकारनं कल्पना न देताच धरणातून पाणी सोडल्याची तक्रार रहिवाशांची आहे। खडकवासलातून अचानक सोडलेल्या पावसामुळे रात्रभर लोकांच्या घरात पाणी होतं आणि यातच मोठं नुकसान झाल्यानं महिलांना अश्रू अनावर झाले होते। मदतीचं आवाहन करताना महिलांच्या डोळ्यात पाणी आलं। निंबजनगर भागातही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। घर असो किंवा दुकानं, मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं अनेक वस्तूंचंही नुकसान झालंय। पुण्यातील वडगाव शहरीत दुचाकीवर झाड कोसळलंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुण्याच्या राजगुरुनगरमधील पोलीस कस्टडीत गुडघाभर पाणी साचलं। पोलीस ठाण्यातच पाणी साचल्यानं यावेळी पाणी बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। पाण्याचा प्रवाह इतका होता की वाहनं वाहत गेली होती, तर कुठे पलटी झाली होती। त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्यातल्या चरोली गावातल्या एका कारचा भीषण व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत पुराच्या पाण्यात कार वाहून जाताना दिसते। कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलंय। पुण्याच्या आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहत गेले। जवळच असणाऱ्या पुलावर हे दोन्ही कंटेनर अडकले। तिकडे हिंजेवाडी फेज 2 मध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। येरवडा आदर्शनगर मध्ये पाण्यात अडकलेल्या 10 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली। एका वृद्ध महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केले। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलंय। तर पुण्यातल्या चरोली गावामधल्या कार वाहून जातानाचा एक भीषण व्हिडिओ समोर आलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये ही कार वाहून जातानाचा हा व्हिडिओ आहे। कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलं। स्थानिकांनीच या दोघांना या कारमधून बाहेर काढलेले।